रेल्वे क्षेत्रात स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल. देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दाखवणार हिरवा झेंडा. राष्ट्र उभारणीत प्रगत पायाभूत सुविधा, महत्त्वपूर्ण विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचा समतोल राखून प्रगती साधली जाईल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर बिमस्टेक देशांमध्ये घनिष्ठ सहकार्याची, संवादाद्वारे तोडगा काढण्याची आणि निर्णायक कृतीची गरज भारताकडून व्यक्त. ब्रसेल्स इथं तिसऱ्या भारत EU व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेत केंद्रीय मंत्री S जयशंकर आणि पियुष गोयल सहभागी. व्यापार आणि तंत्रज्ञान सहकार्याला चालना देण्यावरती भर. शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित तसंच मागणी केंद्रित संशोधन हाती घेण्याचं आणि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शास्त्रज्ञांना आवाहन. वृद्ध आणि असाध्य रोगानग्रस्त कैद्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी 3 महिन्यांच्या आत सर्वसमावेशक धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश. दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा आणि घुसखोरीशी संबंधित प्रकरणात ईडीची महाराष्ट्रासह इतर 3 राज्यात 13 ठिकाणी शोधमोहीम. रेल्वे तिकीट आरक्षण अधिक सोपं व्हावं यासाठी IRCTCकडून नव्या बीटा वेबसाईटचा प्रारंभ. तिकीट आरक्षणासाठीच्या आवश्यक टप्प्यांची संख्या होणार कमी. साताऱ्यात चांदोबाचा निंब इथं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात काटेवाडी इथं मेंढ्यांचं रिंगण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला नमवून गतविजेत्या अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. अंतिम सामन्यात स्पेन आणि अर्जेंटिना येणार आमने सामने. नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक